श्री विश्वजीवन ग्रंथ अध्याय 17. ओम नमो भगवते आदिनाथाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नंगे स्वामी. श्री गजानना एकदंता सकळ हरुणी अहंता भक्ता देसी सायुज्यता भक्ती पाहुनी. जय नंगे स्वामी दातारा विश्वव्यापका भक्त उद्धारा. दीनानाथा करुणाकरा दीनबंधो. श्री विश्वनाथा विश्वंभरा अखिल विश्व तुझे उदरा. दयामूर्ती ज्ञानसागरा विश्वापाळीसी. आदिनाथा दत्त दिगंबरा दत्तात्रया त्रिशूळधरा. ब्रह्मा विष्णू शिव अवतारा भक्तवत्सला स्वामी. श्री गुरुनाथा नंगेराया रक्षी भक्ता ठेवी दया. देसी ज्ञान प्रभू सदया तुझिया लीले. सद्गुरुनाथ निरंजन युगायुगी द्यावे दर्शन. चरणी राहो दीनमन मागणे हेची. चरणासी असू द्यावी दृष्टी ओळखीची बनवा सृष्टी. कर्मयोगा नसावे कष्टी सदा आनंद. जन्मोजन्मी मागतो दान सद्गुरु रायाचे दर्शन. तेव्हाच होई आनंद पूर्ण उद्धार जन्माचा. किती जन्म झाले निर्माण नाही कळले कोणा पूर्ण. संसर्गाचे समाधान कैसे होती. संसारामध्ये भक्ती करावी सद्गुरूची कृपा असावी. ज्ञानयुगा बुद्धी राहावी गुरुचरणी लीन. ओम नमो नंगे स्वामी दैवता सकळ ज्ञानी याचा दाता. समर्था जगी तुझीच सत्ता सद्गुरु स्वामी. ज्ञानबोध असावा करणी शुद्ध होई देह धरणी. सत्कर्म विचार मनी सदा असावा. विचाराने करावा शोध देहासी होईल बोध. भक्ती मार्ग बनेल शुद्ध सत्कर्म वाढे. ज्या ज्या ठिकाणी जाई मन मना करावा बोध पूर्ण. सत्कर्मी होई समाधान आनंद सदा. आनंद पहा आनंदात भक्ती पहावी भक्तीत. ज्ञान मिळेल ज्ञानात सुख होई. सुखामध्येच सुख हरली तहान भूक. भक्ती मार्गाचे दुःख नाही तया. भक्ती सावध होता अंतरी तेव्हा चढे परमार्थ पायरी. देवास्तव जाणे न लगे दूरी हृदयी देव. ऐसे आहे जयाचे मनी भक्तास्तव येई धावनी. देव नाही आडराणी मार्ग सरळ. सदा राहावे समाधान रस्ता एकच असे जाण. दृष्टी लावा ध्यान पूर्ण रस्ता न चुके. चुकता फिरावे माघारा शोधत शोधत मार्ग पुरा. ज्ञानदृष्टी भेटे सोयीरा गुण देई मार्गाची. रस्ता लागेल सरळ जाता जाता सर्व काळ. आयुष्याचे गेले बळ मार्ग राही पुढे. भक्ती करिता भक्ती वाढे जाता जाता रस्ता पुढे. आयुष्य राहिले थोडे मानावे सुख. न करावा विचार प्रारब्ध कर्माचा सार. रुसू नये देवावर कर्मची तैसे. पंडिताचे बोला देती मान परी समजेना मुख्य ज्ञान. काय वर्णावे त्याचे गुण होई बोध कैसा. सांगता नसे ज्ञानी थोर शास्त्राचा घेऊनी आधार. कीर्तिस्तव झुरे फार ज्ञान पोपटी. योगाशिवाय नाही प्राप्ती सत्यावीन नाही भक्ती. भक्ती वाचुनी नाही मुक्ती सुख कैसे. देवाने भक्त निर्मिले भक्ती करिता देव झाले. देव भक्त एक मिळाले नसे ओळख. ओळखीची काय जरूर ज्याचे कर्म त्यासी थोर. एकमेकाचा एक अवतार लहान थोर कैसे. नंगे महाराजांचे कथन भक्ती महिमा ऐका पूर्ण. भक्ती करिता अनेक जण येती डव्यासी. ज्ञानयोगियाचा संसार बोल बोलती समर्थ थोर. बोलण्याचा नसे आकार समजेना जगी. संसारा देवनी पूर्ण मुक्ती जो करी सदा स्वामी भक्ती.
वैराग्य योग ज्ञान शक्ती मिळे तया. संसारापासून विरक्त तयासी नसे मुळीच स्वार्थ. तोची जाणावा सद्भक्त जगामध्ये. भक्ती महिमा आहे कठीण निस्वार्थ ठेवा सदा मन. दैवतासी जावे शरण भक्ती फळ मिळे. त्याचीच जाणावी भक्ती जगतयासी वंदिती. सहज होई त्याची कीर्ती भक्तीमुळे. भक्तीत आनंदी मन त्याचेच होई समाधान. ईश्वरी राही निमग्न सर्व काळी. स्वार्थाची नसे जरूर परमार्थाचा हाची सार. सदानंद अवघा थोर ऐसियासी. ऐसे भक्त तुझे कितीतरी सांगता येईना त्यांची थोरी. श्रद्धा ठेविती चरणावरी अखंडित. तुझिया नामी सदा विरक्त. नामाचा छंद हृदयात. ज्ञान प्रकाश पडे चित्तात नंगे स्वामी कृपे. तोची सोडी घरदार परमार्थची सारासार. भक्ती आहे मोक्षद्वार जाणे तोची. भक्ता नसती घरदार विश्वची त्याचा संसार. द्वैत भावना केली दूर धर्मभेद कैसा. ओम नमो स्वामी निरंजना सद्भक्तांच्या दाविल्या खुणा. वर्णन कैसे तुझ विना विश्वनाथ वदे. कथिता झाला विश्वनाथ समभावना हृदयात. सद्गुरुनाथ समर्थ वदवणी घेती. जैसे ज्याचे असे कर्म तैसे त्याचे पहावे वर्म. गुणावरुनी कळे धर्म पाहणाऱ्यासी. स्वार्थासाठी भक्ती करिता परमार्थ मिळे तत्पता. योगा वीण कैसे येई हाता योग समर्थ. परमार्थ इच्छिला मनी भक्तीची केली करणी. देवासी वसवी ध्यानी मन मंदिरात. मंदिर आहे देवाचे अनेक अवतार त्याचे. सगुण रूप देहाचे नंगे स्वामी. बोल निघती ब्रह्मध्वनी नंगे स्वामी ब्रह्मज्ञानी. समदृष्टी त्यांचे ठिकाणी भेद नसे तया. सगुण रूपी प्रगट झाला भेदा भेद नसे तयाला. पूर्ण तत्वासी तो मिळाला वस्ती डभे गाव. डभ्यासी नंगे स्वामी मंदिर. भाव भक्ती नामाचा गजर. मच्छिंद्रनाथाचा अवतार करावी भक्ती. मंदिरात वसले दैवत 12 ज्योतिर्लिंग नागनाथ. हनुमान गणेश साक्षात नाथा सभवती. श्री दत्तात्रय निरंजन महादेव कैलास पूर्ण. एकापासूनी एक जाण मंदिर नंगे स्वामीचे. नंगे स्वामी मंदिरात देह ठेविला समाधीत. चिरंजीव नाम जगात पावती भक्ती परी. नाथपंथी अवतार डभे गावी झाले स्थिर. भक्त येती सान थोर दर्शनासी. वाची सांगता नाही मोलाचे. स्वयं बोलनाथ नंग्याचे. स्वरूप जाणावे तयाचे विश्वनाथ अलिप्त. विश्वनाथा नाही नाम गाव. ग्रंथ रचिला सत्य भाव. उच्च नीच नेने नसे ठाव गुरु विना. नाथ नंगे स्वामीचे बोल भक्त करीती त्यांचे मोल. भक्ती शिवाय नाही तोल कैसी कीर्ती. भक्ती आधीन झाला देव भक्त देवा नसे द्वैत भाव. जगामध्ये त्याचे नाव अमर असती. भोळा भक्त सत्य विश्वात विश्व मंदिर वसला त्यात. मंदिर आहे सर्व रूपात भक्तीमध्ये. दुजा भक्त निर्विकार सगुण निर्गुणी संसार. जन्म मृत्यूची एरझार भक्त मोठा. तिसरा भक्त नाव गाव कर्मधर्मासी नसे ठाव. वर्मावरुणी माने देव स्वरूप भक्तीचे. चौथा भक्त जाना अंतरी ज्ञानयोगी असे संसारी. सदा राही लक्ष चराचरी वस्ती देह गाव. कर्म कनिष्ठ धर्मासार भक्ती बनविला व्यापार. दुकान त्याचे घरोघर भक्त तोची जाणा. 5 तत्व पंच प्राणासी भक्त मिळाले भक्तीसी. गुण कर्म लागे तयासी जगी परिवार. गुण कर्म
तुम्ही भक्त निर्माण, 6 शास्त्र कथिले पुराण, जगामध्ये तयाचे ज्ञान, भक्त सर्वा ठाई. भक्त झाले जगदंबर, देव भक्त नाम थोर, युगायुगी अवतार अमर जगी. वृक्ष जरी वाढला सबळ, काय कारण शोधण्या मूळ, पिकले असता बळे फळ येई हाता. भक्ती नावे अनेक असती, योगाशिवाय नाही कीर्ती. सत्या वाचुनी कैसी स्तुती, पाहिजे कर्तव्य. प्रारब्धसे जैसे जयाचे, तैसेची दिसती कर्म तयाचे. कर्तव्य गुणांचे पडती साचे, वर्णन गुणापरी. कीर्ती वर्णिता वाटे सुख, सत्कर्म करिता होई दुःख. पाप की पुण्य पुढे देख, कैसे सांगावे. सत्य असत्य सांगता वाचे, कैसे जातील दोष त्याचे. बुद्धी भ्रष्ट नाही कामाचे, जग उद्धराया. सत्य पाहिजे कर्मात, भाव भक्ती मुख्य धर्मात. ज्ञान विज्ञान साक्षात, उद्धारक खरा. तोची उद्धारे जगी जनासी, समभावना सदा दृष्टीसी. मनी पाहिना पाप पुण्यासी, सत्य बोध सर्वा. ऐसे अवतारी संत भक्त, पूर्वी पासुनी आले होत. ईश नाम वर्णिती जगात, ईश्वर कृपे. जगी होता अधर्म फार, संत भक्त आणि ईश्वर. सर्वही घेती अवतार, सद्धर्मा कारणे. जगाच्या कल्याणा साधू संत, अंगी सोसिती जग आघात. ज्ञान विज्ञान त्यांच्या अंकित, इतरा कैसे कळे. भाव भक्ती नसता मनासी, पांडित्य ज्ञान सांगे जनासी. संत ज्ञानी म्हणावे मजसी, मनी भाव ऐसा. मनी इच्छी भावे मज ज्ञान, समाधान कैसे कर्मावेण. सत्कर्म वाढवावे पूर्ण, इच्छा पूर्ण होई. ज्ञान मिळाले जाणा तयासी, धनद्रव्याच्या न गुंते पाशी. रूप नसे त्यांच्या ज्ञानासी, ज्ञान न मोल. ज्ञानाची न होई किंमत, परी आहे सर्व जगात. लोपले स्वार्था भावा साक्षात, परोपरी सकळा. सकळासी आहे ज्ञान, परी भेदा भेद निर्माण. तैसे वर्णावे महिमान, त्या ज्ञानाचे. ज्ञानी समर्थ जगी थोडे, देही भोगी सदा साकडे. तरीही ज्ञान कथा उघडे, उपदेश सर्व काळ. ऐसेची ज्ञानी ज्ञानेश्वर, दुःख भोगिले अंत ना पार. पुढे म्हणती त्या अवतार, जन सर्वची. ज्ञान अवतार युगात, ज्ञानेश्वरी निर्मिली जगात. कर्तव्य जाणावे साक्षात परब्रह्माचे. जगी ज्ञानाची उत्पत्ती, जना लागी त्याची भक्ती. सत्कर्मी मिळे शक्ती ज्याची त्याला. मन लीन सदा समाधान, शक्ती भक्ती जयासी पूर्ण. तयासीच मिळे ब्रह्मज्ञान संत तोची. अगाध शक्ती तया पाशी, वर्णिता नये माई कासी. आनंदानंद स्वरूपासी, सदा सर्व काळ. सर्व काळ राही आनंदात, प्रेम सुख सदा हृदयात. भाव भक्ती मनी वाखानीत, कीर्ती भगवंताची. नामाशिवाय नसे वाणी, सत्यबोध जना लागुनी. करुणा घेई दीनजनी, निमग्न अंतरात. अंतरी असती भेद निराळे, प्रेम सर्वा पाप पुण्या वेगळे. समभावनेत पाही सगळे, दृष्टी एक रूप. दृष्टीमध्ये रूप भरले, ईश्वर नामी रंगोनी गेले. देहामध्ये दैवत वसले, साक्षात पूर्ण. साक्षात्कार सदानंदी, सदा डोले ब्रह्मानंदी. भाव भक्तीच्या सदा छंदी, मानेना सुख दुःखा. सुख दुःखाचा नसे विचार, पांडुरंगाचा करी गजर. जन मानिती तयासी थोर, अवतार संताचा. संताजवळी आहे देव, त्यांचेच चरणी ठेवा भाव. तेव्हाच येई अनुभव महिमा भक्तीचा. सत्कर्माची भक्ती थोर, विघ्ने पडती दूर दूर.
दुःख नसे मन होई स्थिर संत कृपे. संत कृपेचा झाला सागर, ज्ञानबोध वाही निरंतर. जैसा गंगेचा जातो पूर, प्रगट जगी. उपमा नाही ज्ञानी संताची, वर्णिता नये कीर्ती तयाची. देव संत असती एकची कर्मामध्ये, देवची झाला संत रूप. हृदयी संचरला आरूप, ज्ञान विज्ञानाचे नाही माप. गणती कैसी ईश्वराचा आहे सर्व खेळ, कैसा लागे जगासी मेळ. ब्रह्मांड वसले त्यात सकळ, ईश्वर रूपी. विराट रूप ईश्वराचे, योनी खाणी रूप मायेचे. चराचरी आत्मरूप साचे, ईश्वर सर्वा ठाई. भाव भक्तीत मनसाचे, भूती लीन सदा नाम वाचे. तेव्हाची कळे स्वरूप देवाचे, सहजा सहजी. सहज होई तया दर्शन, शांती विश्रांती समाधान. जन्मा येऊनी सार्थक पूर्ण, पूर्णत्व तया. सद्गुरूची अगाध करणी, ईश्वरा भेटवी सत्य ज्ञानी. काळ मृत्यू भयापासूनी, रक्षी सद्गुरु. नंगे स्वामी सद्गुरु नाथा, दीन दयाळा कृपावंता. ईश्वर नामी तुझी सत्ता, अलिप्त जगी. अलिप्त असूनी साक्षात, भाविकांचा पुरवी मनोरथ. अवतार धरुनी डव्यात, विश्वकार्य करीसी. अंतरीच्या खुना मनी जाणे, योगी याची हीच लक्षणे. कैसे समचे सत्याविने, कोणालाही. बुद्धी बल ज्ञान योग जाणे, ऐसे असती बहु शहाणे. परी आत्मज्ञाना विननेने, ईश्वरी कळा. ईश्वर नाही रूपात, रूपी भरला साक्षात. पाहता नाही जगात, जग ईश रूपी. जग हेच रूप ईश्वराचे, माईक भरले सर्व साचे. शोधता नाही कामाचे, पहावे निज रूप. निज रूपासी रूप आले, रूपांतर देह झाले. देहामध्ये सर्व वसले सूक्ष्म रूपी. सूक्ष्म कारण देहात, चिन्मय स्वरूप तयात. अणु रेणू प्रकाश तेथ, ब्रह्मांडासी. नंगे स्वामी सद्गुरु, आत्मस्वरूप निर्विकारू. रूपेचा होसी सागरू, दीनदयाळा. दीनदयाळा सद्गुरु नाथ, अनंत नामी स्वरूप जगात. जगी नटलासी तू साक्षात, परब्रह्मा. परब्रह्माचा अवतार, नाथ नंगे स्वामी मच्छिंद्र. आदिनाथाचा नाथ थोर, जगामध्ये. जगी चिरंजीव अससी, योग योगी अवतार घेसी. परकाया प्रवेश करीसी, युग परत्वे. देहाची करीसी घडामोड, आत्म्यात आत्मा होतसे वाढ. दीन रजनी ऐसी जोड, नामिले नाम. दीन रजनी एका रूपात, तैसा मिळतो आत्मा आत्म्यात. विदेही संध्या नाम लोभात, ओम बीज. अध्यायी केले कथन, भक्ती ज्ञान योग विवेचन. नंगे स्वामीचे कर्मज्ञान, लक्षण संताचे. स्वयं बोल नंगे स्वामीचे, विश्वनाथ वदती वाचे. लिखाण असे रामदासाचे, सखाराम सेवेवा. इति श्री ग्रंथ विश्वजीवन, नाथ नंगे भगवान. विश्वनाथ चरणी लीन, वदली वाणी. सप्तदशोध्याय गोड हा, ओवी संख्या 120. श्रीनाथ नंगे महाराज समर्थ. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. हरे नमः, हरे नमः.